आज T20 वुमेन्स मुंबई लीगमध्ये सोबो मुंबई फॅल्कन्स आणि आकाश टायगर्सचा धडाकेबाज सामना झाला आणि सोबो मुंबई फॅल्कन्सचा विजय झाला आहे. आपल्यासोबत आहे त्यांची कर्णधार सायली सातगरे. पहिले तर खूप खूप अभिनंदन आजचा सामना जिंकल्याबद्दल. आणि आज तुम्ही प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा झालात. 4 विकेट्स तुम्ही घेतल्यात आणि बॅटिंगमध्ये सुद्धा तुमचं योगदान होतं. आजच्या द मॅजिकल स्पेलबद्दल काय सांगाल? आय थिंक मला फक्त हे होतं की त्यांची अपोजिट कॅप्टन आहे उमेरा, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ती खूप डिस्ट्रक्टिव्ह असू शकते. सो त्यांची विकेट खूप इम्पॉर्टंट होती. सो तोच प्लॅन होता की त्यांना जेवढ्या लवकरात लवकर आउट करता येईल. सो होपफुली म्हणजे थँकफुली ते झालं आज फर्स्ट ओव्हरमध्ये. आणि भारतीय क्रिकेटमध्ये तुम्ही खेळला आहात आणि आता या लीगच्या कर्णधार आहात, तर ही जबाबदारी किती मोठी होती? काय लक्षात ठेवलं होतं तुम्ही हे करताना? आय थिंक जबाबदारी खूप मोठी आहे. सोबो फॅल्कन्स लाईक मोठी खूप टीम आहे. लास्ट इयर मेन्स रनर्स अप होते, बट आय थिंक ह्या वर्षी आम्ही ट्राय करू की आम्ही चॅम्पियनशिप जिंकू फर्स्ट इयरमध्ये. बट मी एन्जॉय करते. मला पण ही रिस्पॉन्सिबिलिटी चांगली आहे. इट्स न्यू फॉर मी ऑल्सो. सो या आय एम एन्जॉईंग इट अँड लर्निंग एज मच एज आय कॅन. आणि आज बऱ्याच मुली क्रिकेटकडे करिअर म्हणून बघत आहात, तर त्यांना काय संदेश द्याल? एकच आहे की मेहनत करत राहा जेवढी होईल तेवढी. आणि तुम्हाला जर खरंच आवडतो क्रिकेट खेळायला आणि प्रोफेशनली खेळायचं असेल, सो देन काही सेकंड थॉट्स नका ठेवू आणि पूर्ण बोलतात ना की हार्ट अँड सोल से मेहनत करो और रिझल्ट अपने आप आएंगे. नक्कीच तुमचा सल्ला आज सगळ्या मुलींपर्यंत पोहोचतच आहेत. आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि या सीझनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन स्नेहलसह अनाउष्का जोशी, पुढारी न्यूज.